आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. तो दाखवतो त्याचं सामर्थ्य, तो दाखवतो त्याचा चमत्कार. आज दुपारी संध्याकाळच्या समयी का त्यांचे नाव तेलोरेच आहे, नागपूरचे नाही भुसावळचे ते आहेत. आणि त्यांनी सांगितलं की साक्ष सांगा मंडळीमध्ये माझी बायको 35 वर्ष एका आजाराशी लढत होती. 35 वर्ष तिच्या बॉडीमध्ये इन्फेक्शन, युरिनमध्ये इन्फेक्शन आणि 35 वर्ष हा त्रास ती सहन करत होती. 35 वर्ष एक डॉक्टर झाला नाही, एक उपचार झाला नाही की जो केला नाही. सगळे उपचार केले, सगळे डॉक्टर केले आणि शेवटचा प्रयत्न म्हणून ते म्हटले सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलं, तिथंही उपचार झाला नाही. मग शेवटचा प्रयत्न ते म्हटले की प्रार्थना करण्यासाठी विनंती करावी आणि मग त्यांनी प्रार्थनेसाठी विनंती दिली. 35 वर्षामध्ये जे घडलं नाही ते एका प्रार्थनेने घडलं. सगळं इन्फेक्शन निघून गेलं. त्यामुळे 35 वर्षानंतर माझ्या पत्नीला सुटका मिळाली. मग तिने वारंवार सांगितलं, मंडळी सांगा, लोकांना कळू द्या, येशू चमत्कार करतो. करतो तो, त्याला काय कठीण आहे. म्हणून बायबल सांगतं आजार मरणासाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी. मरत नाही बरं का. आजारी पडल्यावर लगेच पेटी बांधायला तयार नाही करायची. एकदा प्रार्थनेची संधी द्या आम्हाला, आहे की नाही. एकदा तर प्रार्थनेची संधी द्या. हा प्रार्थनेनं परिस्थिती बदलती. डॉक्टर नाही बदलणार पण देव 100% बदलेल. 100% बरं का. 1%, 2% नाही सांगत मी, 100% तो बदलतो. हा, गेल्या आठवड्यामध्ये औरंगाबादमध्ये पण गेलो आणि आजच 20 वर्षाचा तरुण आणि त्या तरुणानं मला कॉल करून सांगितलं, पास्टर म्हटलं कोण बोलतो, माझं नाव माऊली आहे म्हटलं. मग म्हटलं झालं काय, कशासाठी फोन केला. 3.5 वर्ष मला तो ब्लिडिंगचा त्रास मूळव्याधाच्या द्वारे 3.5 वर्ष नॉनस्टॉप माझं ब्लिडिंग होत होतं. परंतु ज्यावेळेस तुम्ही त्या औरंगाबादमध्ये रांजणगावमध्ये आला आणि शेवटची प्रार्थना झाली आणि त्या प्रार्थनेमध्ये जे ब्लिडिंग स्टॉप झालं तर ते परत कधी झालंच नाही. इतका अद्भुत चमत्कार प्रभूनं त्या ठिकाणामध्ये केला. म्हणून लक्षात ठेवा, तो आहे, तो आहे आणि तो आहेच. ते आमच्या बोलण्यावरती काय अवलंबून आहे, तो आहेच. हा, मोशेला त्याने सांगितलं मी आहे, तो मी कधीच नाही बदलत. बरं, तो नुसता आहे असं नाहीये. आज जे आम्ही वाचणार आहोत, जो येशू देवानं या जगामध्ये मानव रूप म्हणून पाठवून दिला. देवाचा पुत्र मानव रूप घेऊन या जगामध्ये आला. कशासाठी आला माहिती का. तो येशूच उत्तम मेंढपाळ आहे. आजचं टायटलच काय, उत्तम मेंढपाळ फक्त येशूच आहे. येशूच उत्तम मेंढपाळ. मग उत्तम मेंढपाळ जो आहे ना, तो नेमकं काय करतो ते समजून घ्यायला पाहिजे. तो आहेत बाकीचे पण मेंढपाळ जगामध्ये, पण ते मेंढपाळ ज्यास तो पशु येतो, तो हिंस्र प्राणी येतो, तो आपल्या मेंढरांना सोडतो आणि मेंढरांची दानादान उडते. जगात अनेक मेंढपाळ आहेत. नवरा मेंढपाळ आहे, आईवडील मेंढपाळ आहेत, लेकरं मेंढपाळ आहेत, बाळक पण मेंढपाळ आहे. पण सगळ्यापेक्षा भारी मेंढपाळ कोण असेल तर येशू. येशूच उत्तम मेंढपाळ. वाचूया योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 14 आणि 15 वचन. योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय आणि त्याचं 14 आणि 15 वचन. मी उत्तम मेंढपाळ आहे. कोण म्हणतं असं. येशू. काय म्हणतो येशू. मी उत्तम मेंढपाळ आहे. मी उत्तम मेंढपाळ आहे. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो. कोणाला ओळखतो. जो उत्तम मेंढपाळ, तो मेंढपाळ काय म्हणतो, जे माझे आहेत ते मला ओळखतात. उत्तम मेंढपाळ आहे. प्रॉब्लेम नाही मेंढपाळामध्ये, प्रॉब्लेम मेंढरामध्ये आहे. मेंढरांना जोपर्यंत उत्तम मेंढपाळाची ओळख होत नाही
तोपर्यंत मेंढरांच्या जीवनातले प्रश्न सुटू शकत नाही. आम्हीच अनुभव घ्यायला जातो, हा चांगला, तो चांगला, ते चांगलं, हे चांगलं, ही नोकरी चांगली, ती नोकरी चांगली, हा मुलगा चांगला, तो मुलगा वाईट. आमचा अनुभव आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये निक्षून सांगतो, मीच उत्तम मेंढपाळ आहे. मग उत्तम मेंढपाळ म्हणून घेण्याचं धाडस त्याच्यामध्ये कसं आलं, आणि तो म्हणतो ते कसं काय सत्य आहे? ठीक आहे, तो म्हटला मी उत्तम मेंढपाळ आहे, सिद्ध तर करून दाखवायला पाहिजे. सिद्ध करून दाखवणं गरजेचं आहे. आणि तो काय म्हटला माहिती का, मी आपल्या मेंढरांसाठी प्राण सुद्धा देतो. उत्तम मेंढपाळाचं लक्षण काय माहिती का, तो मेंढरांचं संरक्षण करतो, मग बोलत त्याला मरण आलं तरी चालेल. आणि तो नुसतं बोलला नाही बरं का, त्यानं वधस्तंभावर सिद्ध करून दाखवलं. पहिलीच त्याच्यामधली क्वालिटी काय, मी उत्तम मेंढपाळ आहे. मी उत्तम मेंढपाळ आहे आणि आपल्या मेंढरांची सुटका कशी करता येईल त्याला माहिती आहे. तो प्रबळ आहे, तो लुसिफर प्रबळ आहे. त्यानं त्या ठिकाणामध्ये या मेंढराला, तुम्हाला आणि मला त्यानं पकडलं. आणि मला माहिती आहे आज पण अनेक लोक या लुसिफरच्या चंगुलमध्ये अडकलेले, त्याच्या जबड्यामध्ये अडकलेले आहेत, त्याच्या तोंडामध्ये अडकलेले आहेत. आणि त्यांना सुटकेची गरज आहे. परंतु जो कोणी सुटका करायला जाईल तो त्याच्यामध्ये अडकेल, कारण ताकद तर कोणाकडेच नाही ना. कोणाकडे ताकद आहे? बायबल सांगतं त्या देवदूतांना मनुष्यापेक्षा त्यानं किंचित मोठं केलेलं आहे. आमच्यापेक्षा प्रबळ आहे देवदूत, आमच्यापेक्षा प्रबळ आहे लुसिफर. मग त्याच्यापेक्षा कोणीतरी प्रबळ पाहिजे होतं, पण त्यानं स्वतःला जखमी करून घ्यावं लागेल जरी त्या ठिकाणामध्ये, आणि या मेंढरांची सुटका करायची तर त्याच्याशी युद्ध करावं लागेल. ऐका, या लुसिफरनं स्वर्गामध्ये देवाच्या विरोधामध्ये युद्ध केलं होतं, म्हणजे त्याच्याकडे ताकद आहे. तो शांत नाही बसता. बरं, प्रश्न असा काय, त्या ठिकाणामध्ये तो म्हणतो माझी मेंढर, जसं दाविदाची मेंढर आहे तशी येशूची मेंढर आहेत. आता येशूची मेंढरे म्हटल्यावर त्याला राग येणार, साहजिकच आहे. कुणाला राग येणं? सैतानाला. तो त्याच्याकडे गेला का? दारू सोडली त्याच्याकडे गेला का? मारामारी सोडली, भांडणं सोडली, व्यभिचार सोडला, जारकर्म सोडलं, त्याच्याकडे गेला का? मग त्याच्याकडे गेल्यावर तो चवताळून जाणार. पण तो काय म्हणतो, काळजी करू नका, मी उत्तम मेंढपाळ आहे. तो हल्ला करणार तुमच्यावरती, पण त्याच्या जबड्यातनं सही सलामत सोडवताना मला प्राण द्यावा लागला तरी चालेल, पण मी तुम्हाला मरू देणार नाही. म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, जबड्यात कुठंतरी पकडल्याचा अनुभव येईल, पण तुम्ही जखमी होण्याच्या आत येशू आतमध्ये हात घालतो आणि बाहेर काढतो, तुम्हाला सही सलामत ठेवतो, आणि तो स्वतः जखमी होतो. झाला तो जखमी, तो जखमी झाला. आणि त्या जखमी अवस्थेमध्ये त्यानं तुमची आणि माझी सुटका केलेली आहे. त्याच्या जखमांमुळे आमची सुटका झालेली आहे. त्यानं जखमा घेतल्या आपल्या शरीरावरती. तुमच्या शरीरावरती आता जखमा नाही, पण तुम्ही भेदरलेल्या अवस्थेमध्ये आहात. प्रॉब्लेम काय माहिती का, आम्ही भेदरलेल्या अवस्थेमध्ये, आम्ही तिथं आतमध्ये जाऊन मेला का? मेला तर नाही, पण भेदरला, घाबरला ना. काल ती राधिकाची आई म्हटली साप पाहिला आणि मग मला एवढी भीती वाटली, एवढी भीती वाटली की घरी येऊन मी बेशुद्ध पडले. सापाने काय केलं का? बघितल्यावर बेशुद्ध. मग मेला का तुम्ही? आवडलं तुम्ही तर बघितल्यावर भीती वाटली, तुम्हाला चक्कर आली, तुम्ही तर 15 फुटी मारला आणि त्याला बाहेर नेऊन टाकला, एखादं कापड फेकल्यासारखं तिथं. का? भीती नाहीये. शास्त्र सांगतं तुम्ही सिंह आणि नाग याला तुडवत चालता. कशाची भीती बाळगताय तुम्ही? अधिकार तर त्यानं तुम्हाला सगळीकडे दिलेला आहे. तुम्ही घाबरला का? फक्त त्याने तुम्हाला जबड्यामध्ये पकडलं म्हणून तुम्ही घाबरलेला आहात. पण येशूनं तरी विजय मिळवला. त्यानं कबरीची दोन काढून बाजूला आला आणि तो म्हटला, अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे? त्यानं मृत्यूवरती विजय मिळवला, त्याने व्याधीवरती विजय मिळवला, त्यानं विकारावरती विजय मिळवला. आणि त्यानं दाखवलं 39 माराचे फटके खाऊन सुद्धा वधस्तंभावर तो जिवंत होता. मग त्यानं सांगितलं कोणताच फटका मला मारू शकत नाही. प्रत्येक फटक्यामध्ये एक आजार आहे. याच्यावरून तुम्हाला कळलं पाहिजे तुमचा मेंढपाळ तुम्हाला मरू देणार नाही त्या आजारपणामध्ये, त्या व्याधी विकारामध्ये. का? तर त्यानं ते फटके स्वतःवरती घेतलेले. आता तुम्ही कन्फर्म असलं पाहिजे. मरणाचा विचार सोडून द्या.
जेव्हा न्यायचं त्याला तेव्हा तिने तुम्ही त्यावेळेस किती बी रडला गागडला देवा थांबव 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 चल बोचक बंधन निघ. आणि त्याच्या मनात आलं नाही आता न्यायचं नाही. हिचक्याला म्हटलं चल तुझ्या घराची निर्वाणी कर. गेला पश्चाताप केला माफी जा तुला 15 वर्ष वाढवून दिली. सगळं तो वाढवतो कमी करतो घटवतो. उत्तम मेंढपाळ तो आहे. तुम्हाला फक्त काय करायचं त्याचं मेंढरू बनून जिवंत राहायचं. कोणाला मिळणार आहे अभिवचन? कोणाला खात्री मिळणार आहे? जी माझी मेंढर. असं बरोबर वचन. मी उत्तम मेंढपाळ. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो. मी पित्याला ओळखतो. तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो. त्यांना मी ओळखतो. जे माझे आहेत त्यांनाच मी ओळखतो. माझीच मेंढर. आमेन. इकडची तिकडची मेंढर नाही. ते येऊन बसतील बॅ बॅ करतील चलो जाओ. तुम्ही जाऊन पडा कसे याच्या तोंडात तुम्ही जा अस्वलाच्या तोंडात पडा इकडे तिकडं कुठं. तो काही त्यांना सुटका देण्यासाठी जाणार नाही. मग मला कोणाचं मेंढरू बनायचंय? उत्तम जो आहे त्याचं मेंढरू. बरं का धर्माचं पण नाही ख्रिस्ती मेंढरू पण नाही बनायचं. मग कुणाचं म्हणायचं? येशूचं मेंढरू. बऱ्याच लोकांना असं मी ख्रिस्ती मेंढरू आहे उपयोग नाही. येशूचं आहे का? आणि येशूच्या मेंढराचं वैशिष्ट्य काय माहिती का? तो मेंढपाळाचा आवाज ओळखतो. मेंढपाळाचा आवाज. आणि त्याचा आवाज याच्यातच आहे बरं का बाकीच्या ठिकाणात कुठं नाही. इतका आवाज आहे त्याचा. देवाचं वचन नाही का देवाचं वचन हा त्याचा आवाज आहे. देवाचा आवाज ऐकतात त्यांना तो म्हणतो काळजी करू नका उत्तम मेंढपाळानं तुमच्यासाठी प्राण दिला. म्हणून तो खात्रीशीर म्हणतो मी उत्तम मेंढपाळ आहे. दुसरी गोष्ट दुसरी क्वालिटी 10वा अध्याय 3रं वचन वाचा बरं. योहानचं शुभवर्तमान 10वा अध्याय 3रं वचन. का तो उत्तम मेंढपाळ आहे त्याच्यावरती तुम्हाला का अवलंबून राहायचंय? त्याच्यासाठी कुणासाठी? मेंढरांसाठी. त्यांच्यासाठी द्वार उघडतो. द्वार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात. त्याची म्हणजे तो काय करतो माहिती का? मेंढरांसाठी द्वार उघडतो. ऐका तो उत्तम मेंढपाळ का माहिती का? 2 मेंढपाळ आहेत. एक मेंढपाळ काय करतो त्या मेंढरांना काही दिवस ठेवतो आणि वेळ आली की त्याच्यावरती सुरी फिरवतो. तो दार उघडतो आणि तो काय करतो त्याला आम्ही म्हणतो तुम्ही जर त्या मटणाच्या दुकानात गेला ना तिथं पण मेंढरं लाईनशीर लावलेली असतात. त्यांना पण चारा घातला जातो. त्यांची पण देखभाल केली जाते. आणि मेंढपाळ तिथेही द्वार उघडतो. पण द्वार उघडल्यानंतर त्या मेंढरांसाठी मरण असतं. पण प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मेंढरांसाठी द्वार उघडतो तर त्याच्यामध्ये सुटका असते. प्रिया त्याच्यामध्ये मरण नसतं. हालेलुया. त्याच्यामध्ये समस्या पीडा नसतात. म्हणून एक उत्तम मेंढपाळाची सवय काय? तो आपल्या मेंढरांना बंधनामध्ये कधीच ठेवत नाही. कधीच बंधनामध्ये ठेवत नाही. हालेलुया. म्हणून येशूचं मेंढरू जर बनलं ना तर सगळ्या बंधनातनं सुटका देण्याचं अभिवचन तो देतो. त्याचं मेंढरू उत्तम मेंढपाळ तो आहे. तुम्ही बंधनात राहणार नाही. तो म्हटला मी आपल्या मेंढरांसाठी द्वार उघडील. द्वार उघडणं कळतं का तुम्हाला? ज्या दिवशी मेंढरांसाठी तो द्वार उघडतो ना त्याची मेंढरं येतात मेंढवाड्यामध्ये. त्या मेंढरांचं वैशिष्ट्य पहा. मी सांगितलं 2 मेंढपाळ आहेत. काही मेंढपाळ त्या आणि त्यांनी पण त्या ठिकाणी सगळं त्याला खायला प्यायला देतात. धष्टपुष्ट करतात. पण कशासाठी? वजन बसलं पाहिजे बरोबर. चांगल्या किमतीला मेंढरू गेलं पाहिजे. हा मेंढपाळ वजन वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. हा म्हणतो चांगल्यातला चांगला चारा यांना गेला पाहिजे. बेस्ट मधलं बेस्ट. हा मेंढपाळ तुमच्याकडनं काही घेत नाही पण तुम्हाला सगळं देतो. तो तुमच्याकडनं अपेक्षा नाही करत. काय देणार आहे तुम्ही त्याला? देण्यासारखं तुमच्याकडे काय आहे? तो सांभाळ मात्र करतो. आणि तो मेंढपाळ रात्री मेंढरांना घरामध्ये आणतो. रात्री तिथं त्यांना ठेवतो आणि सकाळी उठल्यावर दार उघडतो म्हणतो आता बाहेर पडा. तसं हा मेंढपाळ काय करतो माहिती का? तुम्हाला शुक्रवारी रविवारी इतर दिवशी चर्च मध्ये आणतो. इथं तुम्हाला खाऊ पिऊ घालतो आणि म्हणतो बाहेर जा ताज तवानं जीवन जगा. आठवड्याचे 6 दिवस तुम्ही मोकळेपणानं फिरत असता. काय भारी मेंढपाळ आहे. हालेलुया. कशासाठी तुम्हाला इथं चर्च मध्ये फिडिंग विसावा इथं आणतो आणि तुम्ही त्याचं वचन ऐकता आणि तुम्हाला विसावा मिळतो.
Amen. मला आनंद वाटतो. पुष्कळ लोक इतके कॉल येतात रोज आणि ते काय सांगतात माहिती का, एकदम निराशा निघून गेली वचनाच्या द्वारे. अहो ते फिडिंग आहे. Yes, amen. हे तुम्हाला ताजतवानं करतं. Yes, hallelujah. जगण्याची प्रेरणा. काही लोक म्हणतात की नाही हो, आशा संपली तरी एक नवीन आशा देवाचं वचन देतात. हे माझं बोलणं नाही, हे वचनाची ताकद आहे. हे मेंढपाळाचं उत्तम असणारं खाद्य आहे. हे मेंढपाळाचं खाद्य आहे. Hallelujah. मग तो मेंढपाळ त्यांच्यासाठी द्वार उघडतो. कशाला? बंधनातनं बाहेर पडावं. जास्त तुम्ही चौकटीत राहू नये. Amen. तुमच्या मनावरती प्रेशर राहू नये. खान देऊ नये का? आज रात्री जर तुम्ही येशूचे मेंढरा असाल तर तुमच्यासाठी 100% द्वार उघडलं जाईल. याच्यामध्ये यश असेल, यशाचं द्वार खुलं असेल. तुमच्या जीवन कधी अपयशामध्ये नसणारे आणि याच्यामध्ये हे द्वार ज्यास उघडलं जाईल त्यास हे दार शांतीचं दार असेल. तुमच्या परिवारामधले वादविवाद, भांडणं, अशांती, गोंधळ, अपयश, पराजय, दारिद्र्य, उपासमार, बेकारी या सगळ्यांसाठी तो द्वार उघडेल. आणि ज्या दिवशी त्याचं द्वार उघडेल तुम्ही जगामध्ये सगळ्यात भारी लोक असाल. तुम्ही येशूची मेंढर आहात. तुम्ही येशूची मेंढर आहात आणि तुमचा मेंढपाळ उत्तम आहे. Amen. तुमचा मेंढपाळ एकदम उत्तम आहे. Amen. तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. सगळं टेन्शन मेंढपाळ गेलं. तुम्हाला फक्त यायचं, बसायचं, रात्री झोपायचं आणि सकाळी निघून जायचं. आम्हाला काय करायचं? चर्चमध्ये यायचं, गाणे गायचे, आराधना करायची, पाळक घेऊन प्रीचिंग करून जातो, घसा बसू द्या, काय करतो. तुम्हाला बसायचं नुसतं नाही. तुम्हाला काय करायचं? ते बाकी सगळं देव करतो. तो म्हणतो काळजी करू नको, ताकद, शक्ती, बल, सामर्थ्य माझ्या वचनाच्या द्वारे मी पुरवेल. आणि तुम्ही यायचं, बसायचं, खायचं, जायचं, जाता जाता आज तुमच्या बरोबर विजय घेऊन जायचा का? त्याला काळजी आहे. Hallelujah. तो मेंढपाळ आहे. Amen. तो मेंढपाळ आहे. Amen. मी पण बिंदास आहे. Hallelujah. तुम्ही जशी मेंढपाळ, तुमचा मेंढपाळ जसा इशू आहे तसा माझाही मेंढपाळ इशू आहे. आणि मला माहिती आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं, अरे काल काय म्हटले तुम्हाला, मला वाटलं नाही तुम्ही प्रवास करून आले. मेंढपाळाचं गौरव आहे. Hallelujah. त्याला माहिती आहे कसं फ्रेश ठेवायचं, ताजं कसं करायचं. म्हणून तो म्हटला तो मला हिरव्यागार पाण्यामध्ये, हिरव्यागार पूर्णामध्ये चरवतो, शांत पाण्याजवळ माझा जीव कोण करतो? प्रवेश. ही तुमची एनर्जी नाही बरं का. Hallelujah. 45 वर्ष या दोघांना ते फ्रेश आहेत अजून, पण संसारामध्ये गोडी आहे. कुणाचं गौरव आहे? परमेश्वराचं. मेंढपाळाचं. त्यानं ठेवलंय ताजं तवानं फ्रेश. Amen. तुम्हाला सुद्धा, तुम्ही अनेक प्रश्नांमध्ये, तुमच्या शरीरामध्ये आजारपण आहे, कुणाकडे बीपी आहे, कुणाकडे शुगर आहे, पण तुम्ही फ्रेश आहात. मेंढपाळानं तुम्हाला सांभाळलं, Amen. त्यानं तुम्हाला सांभाळलं. तुम्ही काही मलून होऊन पडला नाही कुठे चक्कर येऊन. तुम्हाला कुठं हॉस्पिटलमध्ये नाही टाकलं सलाईन लावून, पायवर करून नाही तुम्ही पडला का? मेंढपाळाचं क्रेडिट आहे. प्रेज द लॉर्ड म्हणाल का? Praise the Lord. मेंढपाळाचं क्रेडिट आहे. आई तुमच्याकडे प्रश्न आहे, तुमच्याकडे कर्ज आहे, पण तुम्ही फाशी नाही घेतली. कारण मेंढपाळ ते फेडणार आहे. काम मेंढपाळाचं आहे. तुम्हाला फक्त यायचं, त्याचं वाणी ऐकायची. माझी मेंढर माझी वाणी ऐकतात. थोडंच बघतो. तो काय म्हणतो का, मेंढराणी बाकी या, मग तिथं खुरपं लावा, मग तुमचं तुम्ही गवत आणा, मग आणा, मग ट्रेनिंग द्या. त्या मेंढराला जसं कुत्र्याला ट्रेनिंग देतात तसं मेंढराला पण ट्रेनिंग देते. मग त्या तो ट्रेनिंग देत नाही. तो म्हणतो या, बसा, खा, पी, जा, परत या, परत जा, परत या, खा, प्या, मजा करा. तसं मेंढपाळ जो आहे तो येशू उत्तम मेंढपाळ आहे. काय करतो तो? मेंढरांसाठी द्वार उघडतो. Amen. कान देऊ नाही का? 100% तुमच्यासाठी तो द्वार उघडणार. Amen. तो नंतर नाही दार बंद झालं, आम्हाला मार्ग सापडत नाही, कुठून दार उघडणार आहे? विश्वास ठेवा त्याच्यावरती. तो उत्तम मेंढपाळ आहे. Amen. कसं द्वार उघडायचं त्याला चांगलं माहिती आहे. Hallelujah. तुम्ही कशाला चिंता करता? तो तुमचा मेंढपाळ आहे ना. म्हटला मी माझ्या मेंढरांसाठी द्वार उघडतो, मी उत्तम मेंढपाळ आहे. Amen. तुमच्यासाठी मी द्वार उघडेल. Amen. नोकरी नाही त्याच्यासाठी द्वार उघडेल. Amen. नाही तुमच्याकडे नोकरी कुठं लागेल, कुठं लागेल, नका डिस्टर्ब हो. उत्तम प्रभू देईल तुम्हाला, एकदम भारी देईल. Hallelujah. कल्पनेच्या पलीकडची देईल. मला आज पुष्कळ लोकांचे कॉल आले, त्यांनी सांगितलं माझ्याकडे नोकरी नाही. घ्या 100%. तो तुमच्यासाठी दार उघडेल. येणाऱ्या दिवसात तुम्हाला ते मिळेल. तुमच्या हातात इंटरव्ह्यूचे कॉल, सिलेक्शनचे कॉल येईल. कारण तो उत्तम मेंढपाळ आहे. त्याची मेंढर बना, बाकी काही करू नका. Amen. त्याची मेंढर बना. ऐका, त्याच्या वचनाकडे कान द्या. Amen. जर त्याची मेंढर असेल तर तो काय करतो? त्यांच्यासाठी द्वार उघडतो. वाचूया तिसरी गोष्ट. तो काय करतो हा मेंढपाळ? पुढे त्याच्यासाठी हा. द्वारपाल दार उघडतो. हा. मेंढरे त्याची वाणी ऐकतात. वाणी ऐकतात. आणि हा. तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारितो. आता का उत्तम मेंढपाळ आहे माहिती का? एवढी सगळी मेंढर आहेत आणि या सगळ्या मेंढरांची नावं त्याला माहिती आहे. Hallelujah. का उत्तम मेंढपाळ आहे? Praise God. जेवढे बिलिव्हर्स देशामध्ये, जगामध्ये
सोलापूरमध्ये मंडळीमध्ये अनेक मंडळ्यांमध्ये जे त्याची मेंढर आहेत ना, मेंढराला नावानिशी तो ओळखतो, म्हणजे मेंढरांशी जवळीकता तो साधतो, पर्सनल रिलेशन. एकमेकाला भेटल्यावर बऱ्याच वेळा म्हणतो ओळखलं का? हा ओळखलं. माझं नाव सांगा बरं. हे फार वर्षापूर्वी आपण भेटलो, लय मोठे प्राईम मिनिस्टर, हे लय वर्षाने भेटले, यांना लक्षात पण नाही ना. आणि येशू आम्हाला वर्षानुवर्ष भेटतो, एवढे सगळे लोक आहेत, पण त्याच्या मेंढरांना तो नावानिशी ओळखतो, म्हणून तो उत्तम मेंढपाळ आहे. हालेलुया. नुसतं नावानिशी ओळखतो एवढं पर्यंत संपतं का? तसं नाहीये ते. तुमचं नाव म्हणजे तुमचा स्वभाव आहे. एक स्वभाव असतो. समगल म्हणलं की जोरात आवाज नाही का, एक स्वभाव जोरात, हळू बोलणारच नाही. तुम्ही बघा, सोमगल आले म्हटलं की तुम्हाला आवाज येणार नाही. अरे बापरे, एंट्री झाली. प्रत्येकाला एक स्वभाव आहे. काही लोक टक 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 आवाज करत येतात. आम्ही म्हणतो आमके आमके आहेत. मग तुम्ही कसं काय ओळखलं ते? तुम्ही त्याचं नाव कसं लक्षात घेतलं? तुम्हाला सवय झाली त्या व्यक्तीची. तसं येशू सुद्धा प्रत्येक मेंढराचे स्वभाव ओळखतो. काय सुंदर आहे नाही का? का उत्तम मेंढपाळ, मला तुमचे स्वभाव माहिती आहेत. हालेलुया. त्याला दाविदाचा पण स्वभाव माहिती आहे, त्याला पेत्राचा पण स्वभाव माहिती आहे. पेत्र म्हटला मी तुमच्यावर मरायला तयार आहे. अरे मला माहिती आहे तू कोंबडा आरवण्यापूर्वी 3दा मला नाकारशील. त्याला नावानिशी ओळखलं. पेत्रा, कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3दा मला नाकारशील. तो माकडे पाहून तो म्हणला, तो अविश्वास आहे, स्वभाव आहे त्याचा, त्याला माहिती आहे. यहूदाकडे त्याने सांगितलं जा तुझं काम तू कर, सैतानाने तुझं मन भरून टाकलेले. प्रत्येकाचे स्वभाव त्याला माहिती आहे, आणि स्वभावाप्रमाणे तो प्रत्येकाची निगा पण राखतो. काय सुंदर मेंढपाळ. हालेलुया. एखादं मेंढरू लंगडायला लागलं ना, अडखळ, तर तो मेंढपाळ तिथं थांबतो आणि त्याला परत मलमपट्टी करून चालण्यासाठी मदत करतो. तो त्याला पडू देत नाही. हा तो चांगला मेंढपाळ आहे, टाकून देत नाही तिथंच. हालेलुया. तू लंगडला, मग आता जाऊ दे, एक मेंढरू नसलं तर काही फरक नाही. तो म्हटला 99 तशीच ठेवली आणि एक हरवलेले मेंढरू आणायला गेला. इतकं त्याला महत्व आहे. कसला भारी मेंढपाळ आम्हाला सापडला. आम्ही कुठं पण भरकटतो आणि मेंढपाळ आम्हाला शोधत येतो. नावानिशी हाक मारत. मी कुठं भरकटलो की म्हणतो मनोज 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 मनोज. मी आवाज देत नाही आणि मग मी काय करतो, लपून बसतो. लपून बसलं, आम्ही पाहतो तो योना पण लपून बसला, पण मेंढपाळाने त्याला सोडलं नाही, घेऊन आला. त्याला बरोबर करून मी परत सेवेसाठी पाठवतो. मासा पाठवला, माशाच्या पोटामध्ये उलथ पालत त्याला केलं, पालता पडला, प्रार्थना केली. 3 दिवसानंतर मेंढरू बाहेर सेवेसाठी पुन्हा निघालं. का? कारण मेंढपाळाला प्रत्येकाची नावं माहिती आहे. मागितलं आपला आदाम, आदाम कुठं आहेस? आवाज दिला त्याला, असं नाही म्हटला. त्याला माहिती होतं त्यानं फळ खाल्लंय, पण तरी भेटायला आला. हालेलुया. तरी भेटायला आला. आम्ही स्वतःला टाकून दिलं असतं, जाऊ दे काय ऐकत नाही, मरू दे त्याला. आम्ही म्हणतो नाही काय बाद झालेलं आहे. देवाने तेव्हाच म्हटलं पाहिजे बाद झाले ते काय त्याच्या नादी लागायचे. तरी तो आला. तरी येऊन त्याला काय म्हटलं माहिती का? त्याला अभिवचन दिलं, आशीर्वादित केलं, नाश नाही होऊ दिला त्याचा, पुनर्स्थापना केली. स्थापना करत असताना म्हटलं स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडेल आणि तू त्याची टाच फोडशील. इकडं त्यानं अधिकार दिला परत या मेंढराला. काय? या सैतानाला तू पायाखाली तुडवशील. तुमचा मेंढपाळ तुम्हाला नावानिशी ओळखतो. म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला चर्च मध्ये कोणी ओळखत नाही, समाजात कोणी ओळखत नाही याची पर्वाच करू नका. हालेलुया. सगळ्याला ओळखणारा मला ओळखतो. हालेलुया. कोणी विचारलं मोदीशी तुमची ओळख आहे का? त्याच्यापेक्षा भारी व्यक्तीची ओळख. कोण? तो मला नावानिशी येशू ओळखतो. हालेलुया. कसलं भारी नावानिशी. जक्कय त्वरा कर. सगळे घाबरले. अरे याचं कसं याचं नाव माहिती? हा जक्कय तर तिथं जकातीच्या ठाण्यावर, याला कसं कळलं हा जक्कय आहे? मी नावानिशी ओळखतो ना. त्वरा कर खाली, आज तुझ्या घरी जेवायला मला यायचं. जक्कयाच्या घरी जेवायला गेला.
बोलायला लागला. तिथं बोलायला लागल्यावर जक्क्याने ओळखलं, नावानेशी ओळखतो. बरं याला सगळं माहिती आहे, मी कुणाचं कुबांडानं घेतलं, गपचूप कबूल करावं. आणि तो सांगतो मी कुणाचं कुबांडानं घेतलं, चौपट परत करतो, अजून बघतो भरपूर कमवलंय, अर्धद्रव्य गरीबाला देतो. सगळं सांगितल्यावर म्हटलं आज या घराण्याला तार. काय त्याला गरज आहे माहिती होतं, याला तारणाची गरज आहे. मेंढपाळ मेंढरांना नावानेशी ओळखतो म्हणजे काय काय गरज आहे त्याला ठाऊक आहे. तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही, तुम्हाला तिथं आणि आपल्या भावना व्यक्त करण्याची गरज नाही. तुम्ही येण्याच्या अगोदर त्याला माहिती तुम्हाला काय पाहिजे. नावानिशी तो ओळखतो. म्हणजे तुमचं नाव घेतल्याबरोबर प्रभू म्हणतो याचीही गरज आहे. नोकरी पाहिजे याला, ठीक आहे, सांग त्याला मी नोकरी देणार आहे. पण त्याच्यासाठी मेंढरानं आधी त्याचं तर व्हायला पाहिजे ना. मेंढरानं येशूचं मेंढर होत नाही, मेंढर त्यांचीच राहतात. स्वतःच्या स्वभावामध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये, स्वतःच्या इच्छेप्रमाणे जातात. मग देव तुम्हाला तो मेंढपाळ तुम्हाला कसं देणार आहे. मग काय करायचं माहिती का, सरेंडर होऊन जायचं. ते मेंढर आहे ना फार हुशार असतात. ते मेंढपाळाकडे समोर जातात, उगाच शिपूट हलवत बसतात. आणि त्यांनी शिपूट हल्ल्यावर मेंढपाळ एवढा खुश होतो ना की लगेच त्याला उचलून घेतो आणि त्याला फिरवतो, त्याला जे पाहिजे ते दाखवतो. सगळ्या मेंढरांपेक्षा वेगळं. लक्षात घ्या, येशूचं लक्ष तुमच्याकडे कधी अट्रॅक्ट होईल, ज्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये उपासनेसाठी येता त्याच्या समोर स्वतःला एवढं रिक्त करा की त्याचं लक्ष तुमच्याकडेच गेलं पाहिजे. नावानिशी तो तुम्हाला ओळखत आहे. का तो उत्तम मेंढपाळ आहे, तो प्रत्येक मेंढराशी जवळीक साधतो. दुसऱ्या भाषेमध्ये व्यासामध्ये येशूला वाटतं की मी मेंढरांच्या जवळ राहावं, जवळ राहावं. मेंढरांना वाटतं का त्याच्या जवळ राहावं. मेंढरांना पण वाटलं पाहिजे मला त्याच्या जवळ राहायला पाहिजे. लांब राहू नका त्याच्यापेक्षा, तुम्ही त्याच्या जवळ राहा. आणि जो जवळचा व्यक्ती आहे ना तो परमेश्वरापासून आशीर्वाद मिळवतो. ऐका, 3.5 वर्ष येशूच्या जवळ राहिलेले शिष्य जाताना येशू त्यांना म्हटला मी तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो, तो तुम्हाला सत्यामध्ये चालवेल आणि पवित्र आत्मा तुमच्यावर तुम्हाला सामर्थ्य मिळेल. एवढंच येशू शिष्यांना म्हटला. आणि शेवटच्या क्षणाला जे मेंढरू हरवलेलं 99 मेंढरांपैकी एक मेंढरू वधस्तंभावरती होतं, त्याला म्हटला तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. 99 मेंढर तशीच टाकली आणि हरवलेले एक चोर त्याच्याकडे त्याचं लक्ष घेतलं. नावानिशी त्याला म्हणतो आज तू माझ्या बरोबर सुखलोकात. आणि यांना काय म्हटलं, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पेत्राला म्हटला ज्यास तू म्हातारा होशील, तुला चालता येणार नाही आणि मग तुला कुणीतरी धरून घेऊन जाईल. या मेंढराला त्यांनी हे अभिवचन दिलं कारण हे सगळे पळून गेले, हे जवळ नाही राहिले. मग जवळ कोण राहिलं, जवळ चोर जरी असला तरी त्या मेंढराला अभिवचन आहे ही जवळीकता. येशूच्या जवळ राहा. कोण आहात तुम्ही त्याच्याशी त्याला इंटरेस्ट नाही, तो कोण जवळ आहे, कोण जवळ आहे, कोण त्याच्या जवळ आहे, जवळ राहा त्याच्या. तुम्ही जितकं त्याच्या जवळ राहाल ना जे पहिलं चांगलं ते तुम्हाला मिळेल, है की नाही. पहिलं पाहिजे तर म्हणून तर आम्ही बघतो दुकान उघडलं कुठं सेल असला तर तिथं जाऊन थांबतात. पहिलं जायचं भारी आपणच घ्यायचं, कमी किमतीमध्ये भारी मिळायला पाहिजे. शेवटी येतात त्यांना सगळा गाळ मिळतो, फाटक्या तुटक्या साड्या पडलेल्या तिथं नाही का, एकदम पॅच लावलेला डुप्लिकेट. तसं जेवढं येशूच्या जवळ राहाल बेस्ट मधलं बेस्ट फक्त तुम्हालाच मिळणार आहे. त्याच्या जवळ राहा. तो मेंढरांना नावानिशी ओळखतो. पुढे वाचा 4थ्या वचनामध्ये. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो. का तो उत्तम मेंढपाळ आहे. तो आपली सर्व मेंढर बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो. कुठं चालतो. उत्तम मेंढपाळ का, कारण तो मेंढरांच्या पुढे चालतो. मग काय मेंढरांच्या पुढे चालणं, सगळे धोके तो स्वीकारतो. मेंढरांच्या पुढे चालणं म्हणजे काय, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही माझ्या मागे या, खड्डा असेल मी तुम्हाला बरोबर काढेल, चांगला मार्ग तुमच्यासाठी तयार करेल. म्हणून लक्षात ठेवा येशूची मेंढर कधी खड्ड्यात जात नाही. कधी पण डायलॉग मारू नका मी खड्ड्यात गेले, मी खड्ड्यात गेलो. तुम्ही खड्ड्यात जायचं कारण तुम्ही येशूचं मेंढरू नाही. जर तुम्ही येशूचे मेंढर आहेत येशूला पुढे चालू द्या. तर तुम्ही माझ्या मागे या, तुम्हाला काळजी करायची नाही. मी तुम्हाला बाहेर काढलं, इथून बाहेर काढलं. लक्षात घ्या, आधी त्याने आणलं मेंढवाड्यामध्ये आणल्यानंतर तो दार उघडतो. आता मेंढपाळाला सोडून तेच पुढे पळायला लागले तर प्रॉब्लेम काय येईल, तो म्हणतो जा पडा खड्ड्यामध्ये.
जा बा, तुम्हाला कुठं खायला जायचं तिकडं खायला जा, गुटखा खा, तंबाखू खा, पान प्या, दारू प्या, तुम्हाला काय प्यायचं ते प्या. जर माझ्याकडे राहिला तर मी तुम्हाला मार्ग दाखवेल, तुम्ही कोणत्या मार्गाने जायचं. आणि मग तो असला भारी मार्ग दाखवतो की तुम्ही आल्यावर रात्री शांत झोपू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे. का तर मेंढपाळानं तुम्हाला मार्ग दाखवला. तुमचा मेंढपाळ तुम्हाला सुरक्षित मार्गाने नेतो. तो पुढे राहतो म्हणजे काय, एकदम सुरक्षित मार्गाने, बिन धोक्याचा मार्ग. दुसऱ्या भाषेमध्ये ज्या मार्गावरती धोका नाही त्या मार्गाने तुमचा मेंढपाळ तुम्हाला घेऊन जातो. त्याला नाही वाटत तुम्ही धोक्यामध्ये सापडावा, त्याला नाही वाटत तुमच्यावरती हल्ले व्हावे. आणि समजा जरी हल्ला झाला त्याचं कारण काय, मेंढरू चुकीच्या मार्गाने गेलं. म्हणून लक्षात ठेवा, मेंढपाळ ज्या मार्गाने चालतो त्याच मार्गाने चालायचं. सुंदर आहे, हालेलुया. उत्तम मेंढपाळ आहे तो तुम्हाला परफेक्ट मार्ग दाखवतो. त्या मार्गाने तुम्ही गेला तर तुम्ही सुरक्षित राहणार आहात. दुसरी गोष्ट, आमचा मेंढपाळ तो जो प्रभू येशू ख्रिस्त, आणि तो आपल्या मेंढरांची खूप काळजी घेतो म्हणून पुढे चालतो. बरं का, खूप काळजी घेतो. त्याला माहितीये माझी मेंढर आहेत आणि या मेंढरांना ते शत्रू माहित नाहीयेत, त्याच्यातले धोके माहित नाहीत, त्याच्यातल्या अडचणी माहित नाहीत, चांगलं कुठं खायला मिळतं ते पण माहित नाही, कोणत्या मार्गाने यांची प्रगती होईल, कोणत्या मार्गाने गेल्यावरती आणि यांना आशीर्वाद मिळणार आहे. म्हणून तर आम्ही पाहतो या देवानं इस्रायल लोकांना कनानात जाताना 40 दिवसाच्या प्रवासामध्ये त्यांना 11 दिवसाच्या प्रवासासाठी त्यांना 40 वर्ष लावली. बरं का माहिती का, तो म्हटलं मी तुम्हाला नेलं असतं, पण ते कनानी हित्ती वाटेमधले जे लोक आहेत ना, त्यांना बघितलं की तुम्ही घाबरला असता, युद्ध पाहिलं, तगडे लोक पाहिले की मग तुम्ही पळून गेला असता. मग तो काय करतो उत्तम मेंढपाळ, लांबच्या मार्गाने नेतो पण सुरक्षित नेतो. काही आशीर्वाद विलंबाने मिळतात पण 100% ते सुरक्षित असतात. काही वेळेस उत्तर लवकर मिळत नाही, थोडंसं विलंब करतो, थोडीशी वाट पाहायला लागते, थोड्याशा गोष्टीसाठी तुम्हाला राखून राहावं लागतं. आम्ही म्हणतो देवा लवकर दे ना, अरे लवकर दिला तर धोका आहे, हालेलुया, थोडं थांब ना. मला माहिती तुला कोणत्या मार्गाने न्यायचं कसं. आता तुला थोडासा विलंब लागलेला आहे, नोकरीला लागण्यासाठी विलंब लागला, लेकरं होण्यासाठी विलंब लागला, म्हणून अब्रामाला पण देवाने लेट दिलं. लगेच कुरकुर करत बसायचं नाही, त्याला माहिती आहे त्याच्या मेंढरांची गरज काय काय आहे, गडबड करायचीच नाही. हालेलुया. प्रभूला माहिती आहे त्याच्या मेंढरांना उत्तम कसं द्यायचं, तो बरोबर त्या मार्गाने नेतो. म्हणून दुसरी गोष्ट, तो स्वतः पुढे चालतो. कशासाठी माहिती का, त्या धोक्यांना तो स्वतः सामोरे जातो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला आठवतं का, इस्रायल लोक ज्या मिस्रामधनं कनानात जात असताना त्यांच्या समोर तांबडा समुद्र आला. त्या देव मोशेला काय म्हटलं, तू पुढे जा आणि आपली काठी उगार. तो असं नाही म्हटला त्या लोकांना की त्यांना पुढे जाऊ दे, ते जाता जाता त्याचं पाणी आणि दुभांगेल आणि मग त्या ठिकाणात ते सगळे लोक कोरड्या भूमीवर जातील. त्याला माहिती हा मेंढपाळ मोशे आहे, याचं पाय तिथं लागले पाहिजे, हा पुढे गेला पाहिजे. समजा यातले काही लोक पुढे जाण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी ते रिटर्न गेले असते फारोकडे आणि फारोचे गुलाम झाले असते. आम्हाला माफ करा, त्या मोशेमुळे आम्ही फिरलो, अमकं झालं तमकं झालं, आणि त्यांनी पुन्हा फारोची गुलामगिरी पत्करली असती. पण त्याला माहितीये मी परफेक्ट मेंढपाळ दिलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये काठी दिलेली. ऐका, मग मोशेनं आपली काठी त्या असणाऱ्या समुद्रावरती उगारली आणि समुद्र दुभांगला. आता मोशे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि काठी म्हणजे वधस्तंभ. मग मोशे पुढे होता म्हणून सगळी मेंढर सुरक्षित गेली. तसं ख्रिस्ताचा वधस्तंभ होता म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. म्हणून तो म्हटला, जो कोणी माझा शिष्य पाहतो त्यानं आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे, माझ्या मागे यावे, माझ्या मागे या. का, कारण तुमचा वधस्तंभ हलका आहे, तुमचा जो हलका सोयीचा आहे. माझा वधस्तंभ जर तुम्ही बघितला तर तो जड आहे. तुम्हाला तुमचं जू घेऊन यायचं आणि ते जू घेऊन येत असताना समोरचं जे असणार आणि त्याची काळजी करू नका, मी चालताना ते आपोआप दुभांगलं जाईल. तुम्ही माझ्या मागे येताना ना तांबड्या समुद्राची पर्वा करू नका, माझ्या मागे येताना आजारपणाची पर्वा करू नका, माझ्या मागे येताना आर्थिक प्रश्नाची पर्वा करू नका, कुटुंबाची पर्वा करू नका. सगळ्यासाठी मार्ग मी तयार करेल. बिझनेस साठी मी मार्ग तयार करेल. म्हणून एक
ती डोक्यामध्ये असणारी भावना काढून टाका. बऱ्याच वेळा मी काय म्हणतो, आमच्या स्वतःच्या प्रयत्नानं आम्ही सक्सेसफुल होणार. तुम्ही खड्ड्यात जाणार 100%. तुम्हाला कुठं माहिती पुढचा धोका काय आहे. आता तुम्ही फार शिकला, शिक्षण घेतलं, मोठी डिग्री घेतली, लागला कुठंतरी कामाला, झटका आला मेला, एखादा अवयव निकामी झाला, काहीतरी तुमच्या जीवनामध्ये विपत्ती आली, तुम्ही त्याला सोडून चाललेला आहात. या मार्गामध्ये 100% सुरक्षा आहे. 100%. या मार्गाने तुम्ही चालला ना, या मार्गाने तुम्ही गेल्यानंतर तुमच्या जीवनात येणारे सगळे धोके तो बाजूला करत राहतो. लक्षात ठेवा, ऑब्स्टेकल सैतान पाठवतो, धोके तो पाठवतो, पण तुम्ही त्याला अनुसरता. त्याच्यामुळं या लुसिफरला त्याच्यावरती कधी विजय मिळवता येणार नाही. म्हणून मेंढपाळ मेंढरांच्या पुढे चालतो आणि मेंढरांनी त्याच्या मागे चालावं. जर तुम्ही मेंढपाळाच्या मागे चालाल तर उत्तम मेंढपाळ तुमच्यासाठी मार्ग तयार करेल. चौथी गोष्ट वाचूया. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो. नववचन. व मेंढरे त्याच्या मागे चालतात. कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत. नववचन. आता मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल. काय करेल तो? खावयास. आता तो काय म्हटलं, मी उत्तम मेंढपाळ आहे, मग तो मीच दार आहे. आमेन. माझ्याद्वारे जर तुम्ही आला तर तुमच्या खाण्यापिण्याची चिंता मिटली. आमेन. आणि जर त्या दाराच्या जाण्याच्या ऐवजी दुसरे कुठले तरी दार तपासत बसला, नाही आहे माझी नोकरी, खायलाच मिळणार नाही, पगार भरपूर आहे, पण डॉक्टर सांगतात हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे वर्ज्य करा, ते वर्ज्य करा. कधी कधी एवढे प्रश्न येतात की तुम्हाला सगळं काही असून सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी होतात नाही, त्या आनंदामध्ये सहभागी होता येत नाही. पण येशू दार आहे, तुम्ही त्याला महत्व देता, त्याला प्रेफरन्स देता. 23व्या स्तोत्रामध्ये म्हटलं, 23:1 मध्ये काय लिहिले वाचा बरं. तरी वाचा, का मला सगळ्याचं पाठ आहे तरी वाचा. वाचा 23व्या स्तोत्र 23:1. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार नाही. या मेंढपाळाला तुम्ही आपलं द्वार केलं तर या मेंढपाळाचं अभिवचन काय? सगळ्यासाठी मी द्वार उघडलं जाईल, कोणत्याच गोष्टीचं कमी पण पडणार नाही. सगळी दारं त्याच्याकडे, चाव्या त्याच्याकडे. हालेलुया. तुम्ही काय करता ते सगळं सोडता, ज्याच्याकडे चावी त्याच्याकडे जायच्या ऐवजी उघड दुसरीकडे डोकं आपटत बसतात. त्याच्यापेक्षा मेंढपाळाकडे जायचं. देवा, हे मेंढपाळा येशू म्हणतो, म्हणलं माझ्या नावानं पित्याकडे तुम्ही चावी. कोण आहे? येशू. ती चावी आहे, त्याला आपला मेंढपाळ बनवायचंय, त्याच्याद्वारे जायचं. काय पाहिजे? सक्सेस. ही घे सक्सेसची चावी. यश पाहिजे, ही चावी माझ्याकडे. हे दार, याच्याकडे मागा, कोणा दुसऱ्याकडे मागू नका, कोणा व्यक्तीकडे जाऊ नका, इकडं तिकडं कुठं माथा टेकू नका. सरेंडर व्हायचं तर फक्त येशूला व्हा, कारण तो म्हणतो मीच दार आहे आणि जो माझ्याद्वारे. वाचा परत ते वचन. मीच दार आहे. मी दार आहे. माझ्याद्वारे, माझ्या मार्फत कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तारण म्हणजे सुटका. आमेन. जर तो उत्तम मेंढपाळ काय तो म्हणतो, जो कोणी माझ्या मार्फत येईल आमेन त्याला तारण म्हणजे स्वर्ग राज्य. हालेलुया. आता कन्फ्युजन काहीच नाही. बऱ्याच लोकांना मेल्यावर काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो. मेल्यावर कसं काय हो, जाणार कुठं? ते कबरेत जाण्याच्या अगोदर ते कुठे जाणार हा प्रश्न असतो. मग आम्हाला पाळक साहेब या प्रार्थना करा. बघ बिचारा पाळक म्हणतो, हा आत्मा तुझ्याकडे आला, प्रभू त्याचा स्वीकार कर. मग तरी 40वा घालावा लागतो. कशासाठी? आणि काही लोक तर कब्रस्तानला 2 नंबरला जाऊन पण परत फुलं टाकतात, दारू पण ठेवून येतात, अंडे पण ठेवतात, सगळं ठेवून येतात. कशासाठी? हा उठून खाईल. म्हणजे अजून तिथंच पडलाय का तो? याचा अर्थ तो येशूला अनुसरणार नव्हता. पण जे लोक ख्रिस्ताला अनुसरतात त्यांना 100% खात्री मिळते, प्रभू येईल त्यास तो उठला जाईल. पहिल्यांदा ख्रिस्ताबरोबर उठला जाणार. म्हणून बायबल काय सांगतं, ख्रिस्तामध्ये मरणारे ते धन्य. का? कारण तो त्या दारानं गेलेला आहे. हालेलुया. 100% या दारानं गेला, खात्री तुम्हाला स्वर्गामध्ये पोहोचणार आहात. आमेन. पण दार सोडला आणि इकडं तिकडं कुठं भरकटू लागला. हे दार तुम्हाला 100% खात्री देतं. काय? माझ्याद्वारे आल्यावर तुम्हाला 100% तारण मिळेल, आमेन. सुटका मिळेल. हालेलुया. म्हणून बिलीवर्स लोक ना
कब्रस्तानमध्ये फुलं टाकायला जात ना, तिसऱ्या दिवशी ते चावडायला आणि चिवडायला पण जात नाहीत ना, मेणबत्त्या लावायला जात नाही. काही लोकांना तर ते जाऊन कवर साफ करून कॉन्क्रीट सिमेंट कॉन्क्रीट करून त्याला संगमरवर रे तो काय राहतो का तिथं. ब्लँकेट बिंकेट पण हिवाळ्यात ठेवून येत जा, स्वेटर मफलर कानटोपी सगळं लावत जा. का तर त्याला विचारलं थंडी वाजते. तुम्ही बघा ना गंमत त्या प्रेत नेताना, इतर वेळी त्यांना कधी आठवण येत नाही, पण ते एकदा प्रयत्न हळू धक्का लागेल. आता काय राहिले त्याच्यामध्ये, हे काय सायकोलॉजी. जर ख्रिस्त म्हटलेल्या दारानं तुम्ही जाल ना, शरीराचं नाही पण आत्म्याचं 100% दारण आहे, प्रोव्हिजन आहे, पुरवठा आहे, खात्री आहे. काय खात्री? आज तू मजबूर सुखलोकात असेल. मग तुम्हाला कुठल्या पाळकानं एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर तुम्ही प्रभूमध्ये आहात, ऐका, जर प्रभूमध्ये तुमचं मरण झालं ना, मग तुम्हाला कुठल्या पाळकानी पण पुरण्याची गरज नाही. आमेन म्हणाल का? बरेच लोक म्हणतात पाळक नाहीत पुरायला, पाळक नाहीत पुरायला, पाळक नाहीत पुरायला. अरे ते पुरायला म्हणजे मुंग्यांना खाद्य आहे. काय करणार आहे तिथे? ते मुंग्याला टाकणार, ती पेटी टाकणार, आपोआप ते किडे त्याच्यामध्ये जाणार आणि ते त्याला खाऊन टाकणार आहे. आता तो आशीर्वादित नाही. आशीर्वाद म्हणजे काय? प्रभूनं त्याचा आत्मा काढला आणि सुखलोकामध्ये ठेवला. जसा चोराचा आत्मा ठेवलेला आहे तसा तुमचा आत्मा सुखलोकामध्ये. एक सुंदर प्रोव्हिजन. काय? जर येशू ख्रिस्त दार आहे तर जगण्याची 100% तो खात्री देतो. जिवंत आहात तरी तुमचा पुरवठा आणि मेल्यावर पण तुम्हाला स्वर्ग, हे या दाराचं वैशिष्ट्य आहे. का म्हटलं त्याला उत्तम मेंढपाळ? जिवंत आहात तर पुरवठ्याची खात्री. काय पुरवठ्याची खात्री? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, मला काही उणे पडणार नाही. म्हणजे जिवंत आहे तर पुरवठा. आणि मेल्यावर काय म्हणतो तो? आता काय वाचला मी? या दारानं मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. त्याला काय प्राप्त होईल? तारण म्हणजे स्वर्ग राज्य. आमेन. म्हणजे या दाराची प्रोव्हिजन काय? तो उत्तम मेंढपाळ का? तो म्हणतो जिवंत आहे तर पुरवठा. सगळ्या गोष्टी तुला देईल, शिक्षण देईल, ज्ञान देईल. शिक्षण नसलं तरी काळजी करू नको. तू म्हणशील की नाही माझं शिक्षण नाही, मला कुठं नोकरी मिळणार. अरे दाविदाकडे बघ, धुळीतनं काढून राजगादीवरती बसवला. तू काय विचार करतो? काय सगळं त्याच्या मालकीचं आहे. असं काय देव तुझ्या डोक्यामध्ये घालेल, असा काय बिझनेस करशील की ते भल्या भल्याला जमणार नाही. तो मेंढपाळ आहे. तुमच्या बुद्धीवर नका अवलंबून. नाही मी असं करेल, मी तसं करेल. नाही, प्रभूला जे तुमच्या बाबतीत करायचं करू द्या. बेस्ट ते बेस्ट करू द्या त्याला. तो प्रोव्हिजन आहे, तो पुरवठा आहे. त्याच दारानं तुम्हाला जायचं. आणि एवढं करत करत तुम्ही मरेपर्यंत त्याच्या मागे चालता. फार सुंदर आहे बरं का. तुम्ही जिवंत आहात, तुमचा पुरवठा प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं, आणि पुरवठा तो करत आला. अन्न पुरवलं, शांती पुरवली, आरोग्य पुरवलं, लेकरं पुरवली, नवरा पुरवला, बायको पुरवली, सगळं पुरवलं तुम्हाला. काय त्यानं बाकी नाही ठेवला. सगळं तुम्हाला देऊन टाकलेलं आहे आणि तुम्ही त्याच्या मार्गामध्ये चालता. आता पुरवता पुरवता तुम्ही तो मेंढपाळ नावानिशी ओळखतो आणि त्याच्याशी तुम्ही जवळीक साधता. आणि जवळीक साधल्यावर अंतिम दिवस आले आणि तुम्ही जग सोडून गेला. मग तो काय म्हणतो? मी या दारातनं आल्यावर तुला तारण देईल. जगाच्या कोणत्याच पुस्तकामध्ये तारणाची 100% गॅरंटी नाही, पण इथं 100% गॅरंटी आहे. 100% बरं का. मोक्षाची गॅरंटी जगात कोणत्याच पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही. त्यांना मोक्षासाठी पण कर्मकांड करावं लागणार. मोक्षासाठी त्यांना कर्म करावीच लागणार आहे. ज्या संस्कृतीमध्ये आम्ही वाढलो, त्या संस्कृतीमध्ये अजून पण लोकांना मेल्यावरती त्याला मोक्ष मिळावं म्हणून दानधर्म करावा लागतो, लोकांना जीव घालावं लागतं, यात्रा कराव्या लागतात. पण इथं मात्र तसं नाही. इथं काय सांगितलं? मेंढपाळ मी आहे, माझ्यावरती विश्वास ठेव, मला अनुसर, 100% तुला स्वर्ग मिळेल. काहीच करावं लागत नाही. हो, हालेलुया. काहीच करावं लागत नाही. लोकांना तर किती किती कटकटी कराव्या लागतात, कर्जात मारतात. ते किती सोपा मार्ग आहे मोक्षाचा, इतका सुंदर. म्हणून त्याला उत्तम मेंढपाळ म्हटलं. येशू उत्तम मेंढपाळ का म्हणतो? जिवंत आहे तर पुरवठा आणि मेला तर 100% स्वर्ग राज्य. इतकी प्रोव्हिजन, इतकं परफेक्ट नियोजन, इतकं 100% गॅरंटी त्यांच्याकडे. पण कोणाला? त्याच्या मेंढरांना. बाकीच्या मेंढरांना नाही बरं का.
तुम्ही त्याची वाणीच ऐकली नाही, तुम्ही त्याच्याकडे लक्षच दिलं नाही, तुम्ही त्याच्या वाणी ऐकण्याच्या ऐवजी इकडं तिकडं कुठंतरी भरकटत राहिला, मग तुम्हाला गॅरंटी नाही, स्वर्गाची पण गॅरंटी नाही, जिवंत आहात तर पुरवठ्याची गॅरंटी नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा,